शुभ सकाळ. अ, रोज शाळा भरायचा हाच वेळ असतो ना, कॉलेज याच टाईम. तर आता जी लाळे सरांनी ओळख करून दिली त्याच्यातून आता तुम्हाला माझ्याबद्दल माहिती मिळालीच असेल. थोडं आता सर्वप्रथम की मी पहिल्यांदाच एवढ्या सर्व मुलांपुढे बोलत आहे. तर मग माझ्याकडून काही थोड्याफार चुका इकडे झाल्या तर थोडं समजून घ्या. आणि लाळे सरांनी एवढं मी आता त्यांना बोलण्याच्या ह्याच्यात त्यांच्याकडूनच शिकत आहे. तर तर आता इथं 8वी ते 12वी पर्यंतची मुलं आहेत सर्व, बरोबर. तर की आता आपल्याला काय म्हणतात की शाळा शिकत असताना एक काय बोलतात की आता देश देश किंवा देशाचं जर भविष्य आपल्याला बदलायचं असेल तर सर्व आता कुठल्याही गोष्टीचं, आता समजा झाड आहे, तर झाडाचं जर आपल्याला झाड आता वाढताना झाडाचं जर म्हणजे झाड मोठं व्हावं किंवा झाडाची अशी वाढ व्हावी तशी वाढ व्हावी, तर त्याच्यात सर्वात आधी काय चांगलं असलं पाहिजे, तर त्याची मुळं जी आहेत त्याची मुळं अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्यांचं जमिनीमध्ये ते गाडले गेले पाहिजेत. त्यांची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे, तरच मग वरती त्याची फांद्या किंवा त्याची फुलं, पानं एकदम व्यवस्थित वाढतील. तर त्याच पद्धतीनं ही शाळा आणि कॉलेज हे आपल्याला आपल्या देशाची मुळं घडवण्याचं काम करतं. आणि जर हितच जर काय म्हणतात, जर चांगली मुळं घडली तर देशाचं भविष्य बदलण्याचं हे शाळा आणि कॉलेज हे एकमेव असं एक मार्ग आहे की वरून एकदा झाड वाढल्यानंतर तुम्ही पाना फुलांना काही जरी केलं तरी त्याचा एवढा बदल होत नाही. जे तुम्ही सुरुवातीला जर मुळांवरती त्याच्यावरती जर तुम्ही कष्ट घेतले तर झाड एवढ्या चांगल्या पद्धतीने हे होईल आणि देशही त्याच पद्धतीनं सुधारेल. असं एक म्हणजे मला सांगायचंय. तर तुम्ही आता त्या वयात आहात शाळा आणि कॉलेजमध्ये. तर मग आता थोडक्यात तुम्हाला मी काय म्हणतात की आता माझ्याबद्दल थोडं सांगतो आणि त्याच्यामधनं मग तुम्ही कशा कशा गोष्टी या शाळा आणि कॉलेजमध्ये शिकायच्या आहेत, जे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मदत करतील. तर आता मी जसं सरांनी सांगितलं की मी रयतच्या शाळेमध्ये शिकत होतो. 7वी पर्यंत पूर्ण मराठी मीडियममध्ये शिकत होतो. आणि मग मी 8वीला सेमी इंग्लिशला गेलो. मग 8वीला सेमी इंग्लिशला गेल्यानंतर मग सर्वात आधी आपल्याला इंग्लिशची भीती. तर मग इंग्लिश सुधारायचं कसं, की आपण काय म्हणतो की मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे की माझं इंग्लिश चांगलं नाही, पण किती दिवस, 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष ठीक आहे. पण मग जर आपल्याला वाटतं की आपल्यात एखादी गोष्ट कमी आहे, तर तुम्ही कोणतीही गोष्ट काय म्हणतो 6 महिन्यामध्ये जर त्याच्यावरती रोज एक तासभर जर एफर्ट घेतले तर तुम्ही ती गोष्ट म्हणजे सुधारू शकता. मग त्याच पद्धतीनं तुम्ही या शालेय जीवनामध्ये काय करायचंय की तुमचं इंग्लिश किंवा जे कम्युनिकेशन स्किल आहे, आता जसं प्राचार्यांनी लाळे सरांची ओळख करून देताना त्यांच्या बोलण्याबद्दल सांगितलं की हे तुम्हाला शालेय जीवनामध्ये मग तुम्ही काय म्हणतात की बोलण्याबद्दल तुमच्या तुम्ही म्हणजे काय म्हणतात स्टेजवरती वगैरे कसं बोलणं, या गोष्टी तुम्ही शिकायच्या, इंग्लिश वगैरे तुमचं. मग त्याच्यानंतर काय म्हणतात की मी इथपर्यंत मग मी 8वीला मध्ये गेलो. मग तिथे सेमी इंग्लिश होतं. मग सेमी इंग्लिशमध्ये मग मी हळूहळू त्याच्यामध्ये इंग्लिश कसं शिकायचं त्याच्यामध्ये शिकत गेलो. मग आता तुम्हाला परत काय करायचंय की तुमचे जे चांगले विषय असतील, तुम्हाला जो विषय खूप आवडतो, जसं आता काही जणांना मॅथ्स आवडत असेल तर मग तो विषय असा चांगला ठेवायचा की उद्या तुमचं म्हणजे कितीही गोष्टी तुम्हाला हे आली, म्हणजे कितीही वाईट वेळ आली तरी तुम्हाला तो विषय झोपेतून कधी विचारला तरी तुमचा तो विषय तुम्हाला तुमची मदत करेल, अशा पद्धतीनं. मग मी 8वी पर्यंत 8वी पासून मग सेमी इंग्लिशला पुढे गेलो. आणि 10वी मध्ये असं होतं की आमच्या गावामध्ये मग काही शिकवणी वगैरे काही नव्हती. आणि मग मी असं ठरवलं होतं की आता 10वी मध्ये असे शाळेमध्ये आतापर्यंत आमच्या शाळेमध्ये 90%च्या वरती कधी त्यावेळेस गेलेले नव्हते. माझी 10वी मी 2013चा पासआउट आहे. तर मग मी ठरवलं की आता आपण 90%च्या वरती मार्क पाडायचे. आणि मग मी त्याच्यासाठी जे जे पण प्रयत्न करायला लागतील ते केले.
आणि त्या पद्धतीने मग मी 90%च्या वर मार्क घेतले 10वीला आणि 10वीला मग तेवढे मार्क घेऊन मग मी परत 11वी-12वीचं कॉलेज. मग आता 11वी-12वीचं कॉलेज घेताना पण तुम्ही मग जे विषय आहेत की विषय कोणता कसा निवडायचा, की आता कुणी मॅथ्स घेऊन इंजिनिअरिंगला जायचंय की मग बायोलॉजी घेऊन तुम्हाला मेडिकलला जायचंय किंवा मग आणि त्याच्यात परत अजून एक लँग्वेजचा विषय असतो आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स असे 2 सब्जेक्ट असतात. तर ते इझी असतील ना? मग ते 2 विषय असतात. मग ते विषय तुम्ही कसे निवडायचे तर याच्याबद्दल तुम्ही आधीच हे करू शकता. मग त्याच्यानंतर मी 11वी-12वीला सोलापूरला गेलो. मग सोलापूरला तिथे मी एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं. मग त्यांची जी फीज होती, मग ती फीज अशी जास्ती होती. मग मी तिथल्या संस्थापकांना ज्यावेळेस भेटायला गेलो, ते म्हटले की आता तुम्ही एक ग्रामीण भागातून आहात, तुम्ही या कॉलेजमध्ये तुमचं म्हणजे निभाव लागेल का? तर मग मी म्हटलं की त्यांना सर मी ट्राय करतो, जर नाही वाटलं तर मग मी परत दुसरीकडे कुठेतरी ॲडमिशन घेईल असं. आणि मग 11वी सुरुवात केली 11वीला आणि मग थोडं सुरुवातीला अवघड गेलं आणि 12वीला परत पिकअप करून तिथेही मी चांगलं जेई आणि याच्यामध्ये बोर्डामध्ये चांगले मार्क्स आणून मी तिथे कॉलेजमधून दुसरा आलेलो आणि जिल्ह्यामध्येही जेईमध्ये दुसरा होतो. मग तिथून मी परत इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, जे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP असं म्हणतात. आता 11वी-12वीची जे मुलं असतील त्यांना माहिती असेल की तुम्ही जेई दिल्यानंतर COEP नावाचं जे आपल्या महाराष्ट्र सरकारचं नंबर 1 इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. मग तिथे मोस्टली जेई आणि CET मध्ये लोक त्या कॉलेजसाठी ट्राय करतात. आणि मग मी तिथे ॲडमिशन घेतलं. मग तिथं गेल्यानंतर मग जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातले सगळे तिथे टॉपर मुलं येतात. मग ते टॉपर मुलं आल्यानंतर मग त्यांच्यातून अजून आपल्याला शिकायला भेटतं की मग वेगवेगळे मार्ग कळत जातात आणि जेवढं चांगलं कॉलेज की मग त्या प्रवाहामध्ये आपणही त्याच पद्धतीनं पुढे जातो. तर मग मी तिथे गेल्यानंतर मग मला बऱ्याच स्पर्धा परीक्षांबद्दल कळालं आणि मग तिथे कॉलेजचं अजून एक समजा बऱ्याच लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना की पैशाची अडचण असते की घरून किंवा म्हणजे तुमच्या कॉलेज फीज भरण्यासाठी, हॉस्टेल फीज भरण्यासाठी पैशांची अडचण. जर तुम्ही व्यवस्थित पहिल्यापासूनच जर अभ्यास वगैरे केला तर तुम्ही काय म्हणतात की प्रत्येक ठिकाणी काही ना काही स्कॉलरशिप आहेत आणि त्या थ्रू तुम्ही शिक्षण पूर्ण करू शकता आणि मीही तसंच केलेलं. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर इवन दो ते गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होतं, तिथं फीज भरपूर होती. मग तिथे मला गेल्यानंतर कळालं की ते स्कॉलरशिप पण आहेत आणि ते कॉलेजमधल्या टॉप 10 मुलांना ते पूर्ण कॉलेज फी, हॉस्टेल फी वगैरे सगळे ते देतात. मग त्या पद्धतीने मी त्याला अप्लाय केला आणि त्याच्यामध्ये माझे पूर्ण कॉलेज फी, हॉस्टेल फी वगैरे कव्हर होत होती पूर्ण 4 वर्षासाठी. मग मी तिथं इंजिनिअरिंग करत असताना मला मग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांबद्दल समजलं की तिथून पुढे काय. तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर गेट नावाची एक एक्झाम असते. मग गेट नावाची एकच जर एक्झाम तुम्ही क्रॅक केली तर गेट नंतर तुम्हाला सरकारी ज्या कंपन्या असतात त्यांना पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन तुम्ही क्लास 1 लेवलचा जॉब प्राप्त करू शकता. जसे आता त्या कंपन्यांचे नाव, आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन एक कंपनी आहे, दुसरी आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. ह्या ऑइल कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हिस्सा जो आहे तो 50% जास्ती असतो. त्यांना पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असं म्हणतात की तिथलं मॅनेजमेंट पूर्ण भारत सरकार कंट्रोल करतं. अच्छा. मग परत NTPC आहे जी आपली लाईट तयार करते, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, किंवा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आहे जिथे लाईट तयार होते न्यूक्लिअर याचा काय म्हणतात युरेनियम किंवा युरेनियमचा वापर करून, युरेनियम, थोरियम यांचा वापर करून तिथे लाईट तयार होते. परत वेगवेगळे संशोधन संस्था आहेत, जसं आता इस्रो आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, किंवा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे. इथेही तुम्ही डायरेक्ट त्या एका एक्झाम थ्रू तुम्ही इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल होता आणि तुम्ही मग तिथून तो इंटरव्ह्यूचे राऊंड्स असतात, 1-2 जे असतील ते प्रत्येक वेगवेगळ्या ऑर्गनायझेशननुसार वेगवेगळे असतात आणि ते देऊन मग तुम्ही डायरेक्ट त्या ऑर्गनायझेशनमध्ये
क्लास 1 लेवलचा जॉब प्राप्त करू शकता. तर मग मला ज्यावेळेस मी त्या इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, मग मला तिथं या गेट एक्झामबद्दल कळालं. मग मी 2019ला माझं BTech कंप्लीट झालं आणि मग मी ठरवलं की प्रायव्हेटमध्ये न जाता मी म्हणजे आता तेच की मी असं का चूज केलं की गव्हर्नमेंटमध्ये का जायचं की तुम्ही काय म्हणतात तुम्हाला कशा पद्धतीत असं नाही आहे की प्रायव्हेटमध्येही खूप चांगले जॉब आहेत, खूप चांगल्या सॅलरीज आहेत, खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत, तिथे तुम्हाला संधी खूप चांगल्या आहेत. पण माझं असं झालं की करायचं तर गव्हर्नमेंटमध्ये असं की असं एक आपल्याला एक भावना येते की बाबा देशासाठी मी डायरेक्ट काहीतरी करतोय. तुम्ही प्रायव्हेटमध्येही खाजगीमध्येही काम करत असताना देशासाठीच करताय, पण थोडं इथं गव्हर्नमेंटमध्ये असं झालं की गव्हर्नमेंटमध्येच करायचं. तर मग या माझ्या सिनियर्सकडून मला कळालं की मग ही गेट नावाची एक्झाम दिल्यानंतर या सगळ्या संधी ओपन होतात. तर मग मी गेट एक्झाम दिली 2020ला आणि पूर्ण भारतातून माझा 153वा रँक होता गेटमध्ये. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून गेट दिली आणि टोटल 2-2.5 लाख लोक असतील त्यावेळेस गेट देणारे. मग त्याच्यानंतर त्यावेळेस खूप कोरोना आलेला 2020ला. मग या ज्या PSU मी ज्या सगळ्या सांगितल्या या कंपन्या सगळ्या क्लास 1 लेवलला घेतात की ती रिक्रुटमेंट होत नव्हती. सगळं थांबलेलं होतं लॉकडाऊनमुळे वगैरे. तर मग मी म्हटलं गॅप घेण्यापेक्षा मग मी IIT मुंबईला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईला MTechसाठी ॲडमिशन घेतलं, गॅप नाही घ्यायचा म्हणून. मग ते MTech करतच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांची रिक्रुटमेंट आली. मग त्यांचा इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्या 90च सीट्स होत्या पूर्ण भारतातून आणि त्याच्यापैकी जनरलला मग 40 सीट होत्या. मग मी तरी पण मग खूप कमी होते की होईल नाही होईल. आणि आता जसं आता बोलायचं मी तुम्हाला सांगितलं की या गोष्टी कशा मदत करतात की तुम्ही बोलणं शिकणं म्हणजे जी पण तुमची भीती आहे ना या शालेय जीवनामध्ये तुम्ही सगळ्या भीती बाहेर काढायच्या. मला याच्या आधी भीती होती की असं लोकांमध्ये बोलायचं कसं. एक ग्रुप डिस्कशन नावाचा प्रकार असतो. तुम्ही उद्या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूला वगैरे गेलात तर सगळीकडे तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायला लागतं. एक 10-15 मुलं असतात, तुम्हाला एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयावरती तुम्हाला म्हणजे बोलायचं असतं ग्रुप डिस्कशन आणि त्याच्यातून एक फायनल कन्क्लुजन काढायचं असतं. मग जर तुम्हाला बोलायची सवय नाहीये किंवा असं आपण काय करतो की आर्ग्युमेंट्सला आता समोरचा काहीतरी बोलेल की माझे विचार व्यवस्थित आहेत का नाही स्वतःला जज करतो आणि भिवून मग आपण बोलत नाही त्या गोष्टी. आणि जर ते तुम्ही शालेय जीवनामध्ये नाही शिकलात ना, ते भीती जर नाही काढली बाहेर, ती तुम्हाला भीती काढणं खूप अवघड आहे. तुम्ही जसं मोठे होत जाल तुम्हाला वाटतं की अरे मी करेल, पण तुम्ही ऍक्च्युअली त्या सिच्युएशनमध्ये गेलात ना त्या वेळेला तुम्हाला त्या गोष्टी येणार नाहीत. आणि तेच मग माझं असं होतं मला तोपर्यंत मी कधी त्या गोष्टीचा विचार केलेला नव्हता. मग आता त्यावेळेस काय होतं इंडियन ऑइलची रिक्रुटमेंट कशी होती तुम्हाला थोडक्यात सांगतो की त्याच्यात एक ग्रुप डिस्कशनचा राऊंड असतो, त्याच्यानंतर एक ग्रुप टास्कचा राऊंड असतो आणि त्याच्यानंतर मुलाखत असते. ते तीन लेवल असतात. मग त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशनमध्ये त्यांनी विषय दिलेला की या इलेक्ट्रिक व्हेकल हे देशासाठी चांगलं आहे की हे वाईट आहे असा एक विषय होता. आणि पूर्ण तुम्हाला इंग्लिशमधून बोलायचं असतं. पूर्ण भारतातून वेगवेगळ्या सगळ्या कॉलेजेसचे टॉप लोक आलेले असतात. मग आता जर तुम्ही याच्या आधी कधी बोललाच नाही तर तुम्ही एकदम तिथं बोलूच शकत नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही या कॉलेज जीवनात जर केल्या तर तुम्हाला त्याचे वेगळे एफर्टच तुम्हाला टाकायला लागणार नाही. ते ज्या त्या वेळेस तुम्ही पूर्ण केल्या तर मग मी त्यासाठी काय केलं तर मला भीती तर खूप होती. मग मी 10-15 दिवस रोज घरी बसून मी काय करायचो एक विषय घ्यायचो आणि स्वतःच तो विषय मग मी एकटाच बोलायचो की बाबा समोरून एखाद्याने कोणी मला अडवलं तरी मग मी माझा मुद्दा मांडणार, मी थांबणार नाही, मी मांडणार मुद्दा. मग तो कशा पद्धतीने मांडणार काय करणार अशी पूर्ण तयारी करून मी गेलेलो. मग ते ग्रुप डिस्कशन झालं, ग्रुप टास्क झाल्यानंतर मुलाखती झाली आणि लकीली माझं त्यात निवड झाली. आणि मी निवड होऊन मग माझं केरळ राज्य माहीत असेल ना सगळ्यांना. तर तिथे हे जी मी म्हटलं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जी भारत सरकारची कंपनी आहे त्याच्यामध्ये माझं तिथं पोस्टिंग झालं कोची या शहरामध्ये. मग तिथे माझं प्रामुख्याने काम होतं हे सिव्हिल पेट्रोल पंप कन्स्ट्रक्शन करणं, त्यांचं मेंटेनन्स करणं वगैरे. मग मला असं झालं की मी तर आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे आणि मग त्या टाईपचा हा जॉब नाही आहे. तर
मग याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं, तर मला परत हे इस्रो एक्झामचं मला आधीपासूनच माहिती होतं की इस्रोची एक्झाम कशी असते, काय असते. तर तुम्ही आता इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही इस्रोची एक्झाम देऊ शकतात. ICRB नावाची एक्झाम असते. तर ICRB एक्झाम ऑल इंडिया एक्झाम आहे. मग त्याच्यामध्ये आता 200 मार्काची एक्झाम असते. 200 मार्काची एक्झाममध्ये एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू असतो आणि जे फायनल सिलेक्शन असतं ते 50% तुमच्या लेखी परीक्षा आणि 50% तुमच्या मुलाखतीचे असे धरून कंबाईन रिझल्ट लावला जातो. मग मी 2021ला इस्रोची मुलाखत दिली आणि त्याचा रिझल्ट 21 डिसेंबरला आला आणि मग मी इस्रो जॉईन केली. मग इस्रो जॉईन केल्यानंतर या ज्या सगळ्या मी गोष्टी शिकलेलो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या किंवा कोणत्याही बेसिक गोष्टी, मला तिथं गेल्यानंतर कळालं की या सगळ्या गोष्टी इव्हन आता जे तुम्ही ह्याच्यामध्ये शिकताय की तुमच्या शालेय जीवनामध्ये प्रत्येक सब्जेक्ट तुमचा तिथं त्याच्यासाठी कामी येतो तुम्हाला. की रॉकेट आता जे आपण हे बोलतो त्याला लॉन्च व्हेकल बोलतो किंवा रॉकेट बोलतो, त्याच्यामध्ये सगळं सायन्स तुम्हाला तिथे लावायचं आहे, सगळ्या पद्धतीचं सायन्स. जर मग तुम्ही तुमचे विषय जर आधीपासूनच तयार केले चांगले शालेय जीवनामध्ये, कारण तुम्हाला आत्ताच वेळ आहे. परत तुम्ही पुढे जाऊन पाठीमागे पश्चाताप तुम्ही समजा आता उद्या आता कुणी MPSCची एक्झाम देणार आहे, MPSCची एक्झाम देताना तुम्हाला सायन्स परत अभ्यास करायचा, तुम्हाला गणिताचा परत अभ्यास, म्हणजे तुम्हाला सिलेबसमध्ये आहे ते. आणि तुम्ही ज्या त्या वेळेस ती गोष्ट जर पूर्ण केली तर तुम्ही नंतर तुम्हाला त्याच्यावरती एफर्टच नाही टाकायला लागणार, म्हणजे तुम्ही खूप इझिली ती एक्झाम क्रॅक करू शकता. ना तर बरेच मुलं मग यावेळेस काय म्हणजे सिरियसली नाही घेत आणि परत तुम्ही ती एक्झामला गेल्यानंतर मग तुम्ही परत 10वीचं गणित काढून तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने परत ते शिकू नाही शकणार. ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी शिकायच्या. आणि मेन म्हणजे काय की भीती काढायची, जी ज्या पण तुम्हाला भीती आहे. आणि शालेय जीवनामध्ये हसू द्या लोक तुम्हाला शालेय जीवनामध्ये हसतील आणि त्याचं एवढं हे वाटून घ्यायचं नाही. आणि तुम्ही एक 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 गोष्ट माझी भीती काय, कुणाला स्टेज डेअरिंग असेल, स्टेजवरती जाऊन बोलता येत नाही, कुणाला इंग्लिश बोलता येत नाही, किंवा कोणत्या विषयाची भीती आहे, बाबा मला हा विषय येतच नाही, तुम्ही त्या विषयाला जर थोडं घेऊन बसलात. आम्हाला एक सर होते, ते सर काय म्हणायचे की आता तुम्ही नोट्स बनवतानाही तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने नोट्स बनवायचे. ते 3 पेन ठेवायला लावायचे, लाल, हिरवा आणि काळा, असे 3 पेनाने. जर बुलेट पॉईंट लिहिला तर तो लाल पेनाने लिहायचा, नंतर हा याच्या पेनाने. मग मी इंग्लिश सरांना विचारलं की सर एवढं कशासाठी लिहायचं, एकाच पेनाने लिहू शकतो ना. त्यांनी सांगितलं की म्हणजे ही गोष्ट अशी आहे ना की तुम्ही एखादी कोणतीही गोष्ट, ती निर्जीव गोष्ट असो काही असो, खूप जर प्रेमानं केली ना तुम्ही, एकदम त्याच्यामध्ये जीव ओतून, तर तुमच्या मुश्किल वेळेमध्ये ते तुम्हाला कायम साथ देणार, एक्झॅक्टली तुम्हाला आठवणार ती गोष्ट. आणि त्याच पद्धतीनं, आणि तुम्ही बघा कधी कोणतीही गोष्ट तुम्ही जर त्या पद्धतीने त्याच्यात एफर्ट घेतले असतील, तुम्हाला पेपरमध्ये एकदम ते पुस्तकाचं पान सुद्धा आठवेल की अरे या पानावरती ही कॉन्सेप्ट होती आणि बरोबर आहे ही याच्यामुळे, मग हे असं तुम्हाला ते फायनल उत्तर येऊन जाईल. तर मग तुम्ही या गोष्टी शालेय जीवनामध्ये असं हे सर्व करा. दुसरी गोष्ट, मग मी आता इस्रोमध्ये सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरला तिथे कार्यरत आहे. तर लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर म्हणजे जे लिक्विड स्टेजेस आहेत आपल्या लॉन्च व्हेकलच्या. आता तुम्ही बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल, आता जे लॉन्च व्हेकल म्हणजे काय, आता थोडक्यात कार. आपल्याला इथून आता कोणतेही आता एक गाव आहे, इथून आपल्याला पुण्याला जायचं, तर पुण्याला जाताना आपण कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो, एक कोणती बस आहे किंवा कार आहे किंवा बाईक आहे, या ज्या वाहनं आहेत यांनी जाऊ शकतो. तर सेम एकदम सारख्या पद्धतीनं आता आपल्याला स्पेसमध्ये जायचं आहे. स्पेस म्हणजे काय आहे की जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे मायक्रो ग्रॅव्हिटी आहे, जिथं आता आपण जे 9.81 Gला जे आता आपल्याला कुठल्याही पॉईंटला बघितलं तर इथे 9.81 G मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सिलरेशन आपल्याला पृथ्वी खेचते त्याच्याकडे. तर तुम्ही एवढ्या हाईटला जावा की जिथं हे ऑलमोस्ट झिरो होते, ते म्हणजे स्पेस. तर आपल्याला तिथं जाण्यासाठी जे वाहन लागते त्याला लॉन्च व्हेकल किंवा रॉकेट म्हणतो. तर त्याचे आता ते रॉकेट बनताना वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये बनवलं जातं. की आता कसं असतंय की आता जर जे PSLV तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ऐकलंय का तुम्ही PSLV, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल?
ऐकलंय ना. तर आता PSLV जे रॉकेट आहे ते चार स्टेजेस असतात त्याच्या वेगवेगळ्या. पहिली स्टेज त्याची सॉलिड फ्युएल असते, त्याचं आपलं जसं सेम आता दिवाळीचं रॉकेट जर जसं बघितलं त्याच्यामध्ये जे सॉलिड याच्यामध्ये असते, तसं ते सॉलिड पहिली स्टेज सॉलिड असते, दुसरी स्टेज त्याच्यामध्ये लिक्विड असते, आणि परत तिसरी स्टेज अजून सॉलिड असते, आणि चौथी स्टेज त्याच्यामध्ये लिक्विड फ्युएल असतं त्याच्यामध्ये. तर त्याच्यापैकी जी लिक्विड स्टेज जी आहे, ज्याच्यामध्ये विकास इंजिन वापरलं जातं, जे मध्ये एक रॉकेटरी नावाचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये जे त्यांनी दाखवलं होतं नम्मी नारायण सरांचं, तर ते लिक्विड इंजिन मध्ये मग माझं काम आहे तिथे. तर मग आता एवढं सांगायचं उद्देश हाच की मेन म्हणजे आता मी ज्या गोष्टी फेस केल्या इथपर्यंत जाण्यासाठी, त्या म्हणजे माझं एक हे की तुम्ही एकतर माझ्याकडून हे घेऊन, आता मी तुमच्यासारखा एकदम ग्रामीण भागातलाच विद्यार्थी आहे, पूर्ण म्हणजे 10वी पर्यंत रयतच्या शाळेत शिकलो, आणि मग तिथून माझ्याही जे तुमच्या काही भीती असतील तशा माझ्याही होत्या, आणि मीही म्हणजे समजा मी थोड्या लेट त्याला ओव्हरकम केला असेल, तर तुम्ही थोडं लवकर शाळेत, म्हणजे आता मी माझं सांगायचा हाच उद्देश की तुम्ही या गोष्टी फेस नाही करावं, आणि तुम्ही मग लवकरात लवकर तुम्ही आतापासूनच त्या गोष्टींवरती काम केलं तर तुम्हाला ज्या जनरल गोष्टी आहेत त्या सगळीकडे मदत करतात तुम्हाला, सगळीकडे जे आता भाषा बोलण्याचं जे तुमचं हे आहे, कोणत्याही भाषेवर प्रभुत्व, मग ते मराठी असो, तुमची इंग्लिश असो, बोलण्याशिवाय आजच्या काळात तर काहीच होत नाही. पण तुमची बोलण्याची कला, परत तुमचे सब्जेक्ट झाले, आता एखाद्याला सायन्स किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यांनी तुमचे सायन्सचे सब्जेक्ट एकदम चांगल्या पद्धतीने करणे, आत्ताचे सब्जेक्ट आत्ताच करून ठेवले तुम्हाला, तर भविष्यामध्ये मग कोणती MPSCची एक्झाम असो, UPSCची एक्झाम असो, या सगळ्या एक्झामला तुम्हाला त्या गोष्टी मदत करतील. आणि हां, चालेल. मग आता तुम्हाला कुणालाही काय म्हणतात की कोणत्या याच्यात तुमच्या भविष्यात तुम्हाला काय करायचंय आणि त्याच्याबद्दल जे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आता विचारू शकता.